सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यात काल बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे सटाणा, कळवण, दिंडोरी, नाशिक या 4 तालुक्यांना चांगलंच झोडपलं. अवकाळीमुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात 1297 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं असून यात 1175 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 1990 इतकी आहे. हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकऱ्यांनी कांदा काढणीस लगबगीनं सुरुवात केली होती. मात्र काढून ठेवलेला कांदा शेतातच झाकून ठेवल्यानं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तसंच काढणीयोग्य कांद्याचे देखील नुकसान झालेले आहे. या सर्वाधिक नुकसान सटाणा तालुक्यात झालं असून तालुक्यात 1100 हेक्टरवरील कांदा पिकाचं नुकसान झालंय. तर 50 हेक्टरवरील भाजीपाला, 15 हेक्टरवरील डाळिंब अशा एकूण 1155 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तालुक्यातील औंदाणे, कौतिकपाडे, बिजोडे, अखातवाडे, निताणे, पारनेर, जायखेडा, नांदी, दरेगाव, तांदुळवाडी, मोसम, आरम परिसरात गारांचा पाऊस झाल्यानं तालुक्यात 1700 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय. दिंडोरी तालुक्यातही पावसानं हजेरी लावली. पावसाचा कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसलेला आहे. तर प्राथमिक अहवालानुसार 8 हेक्टरवरील कांदा, 5.80 हेक्टरवरील द्राक्ष अशा एकूण 15 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. कळवण तालुक्यात 55 हेक्टरवरील कांदा, 10 हेक्टरवरील भाजीपाला आणि 10 हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो पिकाचं नुकसान झालंय. बागलाण तालुक्यातील अंतापूर, ताहराबाद, जायखेडा, निरपूर आदी भागात काल सायंकाळी 1 ते 1.5 तास मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.